लाडकी बहीण योजनेसंदर्भात 23 ऑगस्टच्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब काय म्हणाले ते आपण सर्वप्रथम येथे पाहू. तुमच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत वेळ काढून पहा. महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आल्यात. मी आपलं ठाणेकर म्हणून ठाण्यामध्ये मनापासून स्वागत करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आता तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कशी सुपरहिट झाली. आणि त्या लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढे 232 महायुतीचे आमदार निवडून आले. म्हणजे हिस्टॉरिक विक्ट्री लाडक्या बहिणींच्यामुळे आम्हाला मिळाली. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचं काय महत्व आहे ते आम्हाला माहित आहे. लाडक्या बहिणी कधी कोणाचं टांगापलटी करतील माहित नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना मी अतिशय अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की ही लाडकी बहीण योजना सुरू करायची. आणि त्याच्यामध्ये खूप असे सक्सेस स्टोरी आहे. मला वाटतं तुम्ही त्यांना असं पुढे आणलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण काही लोकांचं तर म्हणजे काही अशा आमच्या लाडक्या बहिणी मला भेटल्या. काही पत्रकारांकडे काही काम करतात, घरकाम करतात, काही आपल्या उद्योजकांकडे करतात. पण काही ज्या आहेत त्यांनी बचत गट केले, क्रेडिट सोसायटी केली, 50-100 महिलांनी एकत्र येऊन आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. छोटे होते ते मोठे केले. आणि पूर्णपणे मी तुम्हाला सांगतो आपला चंदनवाडीच्या येथील लाडकी बहीण वडापाव स्टॉल काढला. 1200 रुपये दिवसाला त्यांचा पूर्ण दिवसभराचा धंदा होतो आणि त्यातले 800 रुपये कमवतो दिवसा. ह्या सगळ्या स्टोरीज आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना अधिकार मिळाला स्वतःच्या हाताने स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा. त्यामुळे घरात देखील त्यांचं महत्व वाढलं. आता नवरा असेल, सासू सासरे त्यामध्ये वट वाढली ते. कारण त्यांच्या खात्यातले पैसे त्यांना काढण्याचा अधिकार हा आम्ही दिला. आणि मोठ्या प्रमाणावर आज अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. या उद्योजिका जे आता तुम्ही इकडे राज्यभरातून ज्या आमच्या लाडक्या बहिणीने स्टॉल इथे उभे केले ते वेगवेगळे जेव्हा सगळे एकत्र येतात एक प्लॅटफॉर्म तुम्ही मिळून देता. त्यामुळे एक दुसऱ्याच्या आयडियाज आपण शेअर करतो. एकत्र आल्यामुळे नवीन खरं म्हणजे वस्तू आपल्याला बनवता येतात. पण त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग, त्याची विक्री करण्यासाठी देखील आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून ठाण्यामध्ये देखील आपला म्हणजे जिल्हा प्रशासन आहे किंवा अनेक ठिकाणी आपण त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करतो. व्हॅल्यू ऍडिशन मुळे त्यांना जास्तीचे पैसे मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या आणि महिलांचं एक आम्ही पाहिलं की जे लोन घेतात ते 100% परतफेड करतात. अगदी बरोबर. म्हणजे आम्ही करत नाही. आम्हाला कोणाचं काही ठेवायला आवडत नाही. आणि ते त्यामुळे बँका देखील त्यांच्याबद्दल खूप खुश असतात. कारण शेवटी जे आपण आमचे दिघे साहेब सांगायचे आईच्या मायेने कर्ज द्या पण बापाच्या धाकाने वसूल करा. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही महिला उद्योजिका आहेत त्यांनी एकत्र येऊन हा जो काही मोठा आपला अमूल्य वैभव खरंच अमूल्य वैभवच आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. प्रत्येकाने याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि महिला बचत गटासाठी महिला भगिनींसाठी त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे त्यांना कसं आपल्याला त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करता येईल यासाठी आपल्याला नक्कीच सरकार देखील काम करत आहे. स्टार्टअप मधून करत आहे, स्किल डेव्हलपमेंट मधून करत आहे, इंडस्ट्री मधून आपण महिलांना फूड ट्रक देतोय. कारण अनेक योजना आपल्या आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून महिलांना उद्योजक कसं करायचं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना महिलांसाठी केल्या. ते काही बोलत नाही. एसटी मध्ये सवलत असेल, महिला मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, अनेक योजना आपण केल्या. लेक लाडकी लखपती असेल. त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे
की या सर्व महिला ज्या एकत्र येऊन काहीतरी मोठं करायला पाहिजे आणि हीच भावना आमच्या मनामध्ये आहे. आणि महिला काय आता कमी आहेत का? एक से बढ़कर एक पुढे कुठल्या क्षेत्रात महिला का नाही अगदी अंतराळापासून तर युद्ध नौका पण चालवणारी आपली भगिनी आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे एक से बढ़कर एक आहे. त्यामुळे तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं कधीही आवश्यकता तुम्हाला सहकार्याची लागली तर मी आपला मला सगळ्यात मोठं पद कुठलंय माहिती. त्यामुळे तुमच्यासाठी सातत्याने जे जे काही करावं लागेल ते नक्की आम्ही करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. आत्ताच तुम्ही पाहिलेल्याप्रमाणे संपूर्ण भाषणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांना दिलेल्या अनेक योजनांविषयी भाष्य केलं. परंतु सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लक्ष आहे ते जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या हप्त्यांकडे. परंतु त्याबद्दल किंवा पैसे वितरण करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य या ठिकाणी केलं नाही. वास्तविक पाहता त्यांनी मुख्यमंत्री असतेवेळी सर्व लाडक्या बहिणींना, ज्याला आपण वचन किंवा शब्द म्हणू शकतो, तर शब्द दिला होता, वचन दिलं होतं की निवडणूक झाल्यानंतर लगेचच 1500 रुपयांचे आम्ही 2100 रुपये करणार आहोत. त्यानंतर 2100 रुपयांचे 2500 रुपये आणि नंतर 3000 रुपये. परंतु 2100, 2500, 3000 रुपये तर दूरच राहिले हो. सध्या 1500 रुपये वेळेवर मिळत नाहीत. त्याविरुद्ध जवळपास 1 कोटीच्या वर महिलांना या योजनेमधूनच बाहेर करण्यात आले. त्याच्यामध्ये काही पुरुष होते तर काही फ्रॉड सुद्धा पाहावयास मिळाले. परंतु या तपासणीत अनेक गरजू लाडक्या बहिणीसुद्धा या योजनेतून वगळल्या गेल्या. त्यांचे पुढे काय? त्यांना पुन्हा फॉर्म भरता येणार का? हा प्रश्न अजून ऐरणीवरच आहे. मग जर एवढ्या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर गेल्या तर आत्ता ज्या बहिणी 21 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्याकरिता तुम्ही नवीन फॉर्म उपलब्ध करून का देत नाहीत? हा देखील एक मोठा गहन प्रश्न आहे. किंवा आता ज्या बहिणी 65 वर्षाच्या वरच्या आहेत त्यांना देखील योजनेतून वगळण्यात आलं, मग त्यांच्या जागी नवीन बहिणींना संधी का उपलब्ध करून देत नाहीत? हे प्रश्न आपण सरकारला विचारायला हवे असं मला वाटतं. त्याचबरोबर जुलै महिन्याच्या हप्त्याकरिता काढलेला GR डिलीट का करण्यात आला? तुम्हाला डिलीट करायचा होता तर तो GR निर्गमित का करण्यात आला होता? हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे. याचा उलगडा कोण करणार? अनेक माध्यमातून सांगितलं जातंय की रक्षाबंधन गिफ्ट म्हणून 2 हप्ते एकत्रित देणार, परंतु अजूनपर्यंत याबद्दल खात्रीशीर अशी कोणत्याही प्रकारची अपडेट आपणाकडे आलेली नाही. तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रश्न सरकारसमोर आणून त्यांना सर्व प्रश्नांचा जाब विचारणे गरजेचे आहे. त्याकरिता कृपया व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटमधून तुमचं मत अवश्य व्यक्त करा. कारण आज एवढ्या बहिणी बाहेर गेल्यात, उद्या आपल्यापैकी कोणीही पुढच्या KYC दरम्यान बाहेर जाण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न होता. तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.